नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेल्या योजनेबद्दल, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. लाखो महिलांना दर महिन्याला मिळणारा 1500 रुपयाचा थेट आर्थिक आधार त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवत आहे. पण आता सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न आहे, 14वा हप्ता कधी येणार आणि हा पैसा आपल्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे आपण कसं तपासणार. चला तर मग सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल अजून माहिती हवी असण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम या योजनेबद्दल थोडं समजून घेऊया. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांसाठी लाडकी बहीण योजना ऑगस्ट 2024 मध्ये सुरू केली. या योजनेतून 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही रक्कम महिलांना घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप मोठा आधार ठरते. आतापर्यंत 13 हप्ते नियमितपणे दिले गेले आहेत आणि आता महिलांना 14व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणे सुरू आहे. तर मग 14वा हप्ता कधी जमा होणार? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता सप्टेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यात लाभार्थीच्या खात्यात जमा होणार आहे. यावेळी ही पेमेंट प्रक्रिया 2 टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. यामुळे बँकिंग व्यवस्थेवर एकाच वेळी दबाव पडणार नाही आणि प्रत्येक पात्र महिलेला वेळेत पैसे मिळतील. आता पाहूया कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नंबर 1, महिला ही महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी. नंबर 2, वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. नंबर 3, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. नंबर 4, परिवारातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा. नंबर 5, परिवाराकडे ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहन नसावे. नंबर 6, अर्ज करताना नाव राशन कार्डावर असणे आवश्यक आहे. नंबर 7, बँक खाते सक्रिय आणि आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. नंबर 8, सर्व कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला योग्य आणि अद्ययावत असणे बंधनकारक आहे. हे नियम पाळले तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळतो, अन्यथा अर्ज नाकारला जातो. मित्रांनो, 14वा हप्ता जमा झाला की नाही हे तपासण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. नंबर 1, सर्वप्रथम तुम्हाला ladkibaheen.maharashtra.go.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. नंबर 2, तिथे तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इन हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. नंबर 3, आता तुमची युजर ID आणि पासवर्ड टाका. पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून नवीन पासवर्ड तयार करू शकता. नंबर 4, लॉग इन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर इन्स्टॉलमेंट स्टेटस किंवा पेमेंट स्टेटस हा पर्याय दिसेल. नंबर 5, तिथे तुमचा अर्ज क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा. नंबर 6, स्क्रीनवर लगेच तुमची स्थिती दिसेल, पेड, पेंडिंग किंवा रिजेक्टेड. याशिवाय तुम्ही तुमची बँक पासबुक अपडेट करून UPI ॲप्स जसे की फोनपे, गुगल पे, पेटीएमवर बॅलन्स तपासून किंवा SMS द्वारेही खात्यात पैसे आलेत की नाही हे पाहू शकता. जर SMS आला नसेल तर जवळच्या बँकेत किंवा टोल फ्री हेल्पलाईनवर कॉल करून माहिती घेऊ शकता. महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना, अनेकदा अपूर्ण कागदपत्र, आधार लिंकची समस्या किंवा चुकीची माहिती दिल्यामुळे अर्ज नाकारला जातो. त्यामुळे जर तुमचं नाव यादीत असूनही पैसे आले नसतील तर नक्की तपासा की तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का, दिलेली माहिती योग्य आहे का, सर्व कागदपत्रे अद्ययावत आहेत का. लहानशी चूकसुद्धा हप्ता थांबवू शकते. त्यामुळे वेळोवेळी ॲप्लिकेशन स्टेटस तपासत राहा. तर मित्रांनो, अशी आहे लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याची संपूर्ण माहिती. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता बाकी असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर मिळून 3,000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात. तुम्ही तुमचा स्टेटस तपासला का? तुम्हाला SMS आला का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत आपण आणखी महत्त्वाची माहिती घेऊन भेटू. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.